राज्यभर फिरत असताना मध्येच धाकधूक व्हायची, कारण राज्यभर फिरताना सगळेजण विचारायचे जुन्नरचं कसं. आणि मी प्रत्येक ठिकाणी कॉन्फिडेंटली सांगून आलोय, ज्याचा बाले किल्ला मजबूत त्याचा किल्ला मजबूत असतो, आणि किल्ला मजबूत असला तर मुलुकगिरीला बाहेर पडता येतं. बाले किल्ला तुमच्या सगळ्यांच्या जीवावर मजबूत आहे, आणि त्यामुळे कॉन्फिडेंटली सांगतोय सत्यशील दादाच आमदार होणार आहे. आपलीच बारी बसणार, ही काळ्या दगडावरची रेग. मतदानाची तारीख किती, निकाल किती, म्हणजे मतदान नोव्हेंबर 20, निकाल नोव्हेंबर 23, आणि घरी बसवा शिंदे, अजितदादा आणि फडणवीस. हे मी नाही, हे अख्खा महाराष्ट्र म्हणतोय. म्हणजे आज कोणीतरी खरं तर सांगितलं की महाविकास आघाडीच्या नेत्यांना जाब विचारा. अरे सांगता सभा घ्यायची हिम्मत झाली नाही तुमची, आणि तुम्ही जाब विचारा म्हणत असाल तर कृपया आपल्या नेत्यांना जाब विचारा. आज पलीकडच्या बाजूला जे पाणी पडतंय, आता माणिकडो, मी आता येताना माणिकडो, डिंबे, येलदरी, आपला पिंपळगाव, जोगा या धरणावरच आलो. आपल्याला मिळतं ते कुकडीचं पाणी त्या ठिकाणी मिळतं, आणि काही ठिकाणी बोगद्याने ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, बोगद्याने ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, बोगद्याने ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. आता सांगा जाब कुणाला विचारायचा, आणि जर विचारायचंच असेल तर जाब याचा सुद्धा विचारा की ज्या शिवसंस्कार सृष्टीचं प्रेझेंटेशन 2019ला तुम्ही निवडून दिल्यानंतर दिलं, त्या शिवसंस्कार सृष्टीला या शिवजन्मभूमीत होऊ न देणारं नेतृत्व कुणाचं याचं सुद्धा उत्तर द्या. जी बिबट सफारीचं चर्चा फक्त होती, ती बिबट सफारी सुद्धा तिकडे घेऊन जाणारं कोण याचं सुद्धा उत्तर द्या. आणि कृषी प्रधान तालुक्यामध्ये मिनी फूड पार्क आणत असताना जागेच्या मोहापायी मिनी फूड पार्कला कोणी विरोध केला, आणि कोणी त्यावेळेच्या जिल्हा परिषदेच्या सीओना सांगून तिथं फूड पार्क नको हे कोण सांगत होतं, याचा सुद्धा खरं तर उत्तर मान्यवरांनी दिलं पाहिजे. 23 पासून माझी फिक्स, आत्ताच तुम्ही फायनल करून टाकले, पण फार जबाबदारीने ही गोष्ट सांगतो. कारण महाराष्ट्रभर फिरत असताना जवळपास शिवस्वराज यात्रेच्या 67 सभा, त्यानंतर अर्ज भरण्याच्या जवळपास 12 ते 13 सभा, आणि त्यानंतर 4 तारखेपासूनच्या आतापर्यंतच्या जवळपास 48 सभा. एवढं फिरल्यानंतर महाराष्ट्रात परवा एका आजोबांनी सांगितलंय, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांविषयी ते आजोबा म्हणाले, म्हातार जिकडं फिरतय तिकडं चांग भलं होतंय. आणि त्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब तालुक्यात येऊन गेल्यानंतर काही लोकांनी आवर्जून सांगितलं आमच्याविषयी नाही बोलले. हा, आदरणीय पवार साहेबांनी कोणाविषयी बोलावं यासाठी काहीतरी पात्रता लागते. आदरणीय पवार साहेबांनी कोणाविषयी बोलावं यासाठी काहीतरी कर्तृत्व लागतं, आणि बोललं जातं ते लढणाऱ्यांविषयी बोललं जातं. गद्दारांविषयी बोलण्याचा महाराष्ट्राचा इतिहास नाही. गद्दारांना फक्त त्यांच्या प्रवृत्तीला गाडलं जातं, एवढंच महाराष्ट्राला ठाऊक आहे. आणि महाराष्ट्राचा त्यामुळे हा निकाल आहे. विचार करा, हे येऊन काही सांगतील. म्हणजे मला आधी सगळ्यांनी स्टेजवर विचारलं की एवढा वेळ पुरेल का. मी म्हटलं, ज्या मोदी साहेबांनी 27 जूनला भोपाळमध्ये भाषण केल्यानंतर यांचे नेते टुनकन उडून पलीकडे जाऊन बसले, त्या मोदी साहेबांना आणि अमित भाई शहांना घाम फोडायला संसदेत या शिवजन्मभूमीच्या शिलेदाराला 10 मिनिटं बी लय होतात. आता तो 20 मिळालीत. आणि जेव्हा हे गुलाबी जॅकेटवाले सांगतात की ही भूमिका विकासासाठी आहे, म्हणजे वैयक्तिक टीका टिप्पणी बाजूला राहू द्या, पण कोणी एखादी भूमिका जेव्हा घेतली जाते तेव्हा ती काय भूमिका नेमकी घेतली जाते. कोणीतरी सांगतं रस्ते झाले, पण जुन्नर तालुक्याला भूषणावह वाटेल असा एकतरी प्रकल्प आला का.
ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे 5-5 वर्ष ज्यांनी आमदारकी दोघांनी उपभोगली, या दोन्ही माजी आमदारांनी खरं तर या प्रश्नाचं उत्तर जनतेला दिलं पाहिजे. बाकी रस्त्यासारखे विषय असतील, ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. खासदार म्हणून काम करत असताना शिवनेरीचा रोपवे असेल, लेण्याद्री सारखा प्रसादम स्कीमचा प्रोजेक्ट असेल, पण 90 ते 95% प्रकल्प हे राज्यातून मग केंद्राकडे जातात. आणि राज्यातून केंद्राकडे प्रकल्प जात असताना त्यावेळी राज्याचा पाठपुरावा हा तितकाच महत्वाचा असतो. पण मग हे अपयश नाही का याचा विचार होणं फार गरजेचं आहे. आणि हे अपयश झाकायचं म्हणून कुठंतरी काहीतरी कमरेच्या खाली वार करायचे. पण सत्यशील दादा बोलत होते तेवढं धावत येताना एक वाक्य ऐकलं, जानी जिनके खुद के घर शीशे के होते हैं वो दूसरों पे पत्थर नहीं मारा करते.